वेलकम बॅक. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ सिंपल सी प्रोग्राम मधल्या ज्या आपल्या 4 महत्त्वाच्या स्टेप आहेत त्याच्यातली पहिली स्टेप म्हणजे व्हेरिएबल डिक्लरेशन स्टडी केलेलं आहे. का करावं लागतं तर मेमरी अलोकेशन साठी, कारण आपल्याला मेमरीमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याकडे मेमरी रिझर्व असली पाहिजे आपल्या प्रोग्राममध्ये. कसं करावं लागतं त्याचा सिंटॅक्स आपण पाहिलेला आहे, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम. ठीक आहे. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये इनपुट आणि आउटपुट या 2 स्टेप स्टडी करायच्या. इनपुट म्हणजे युजरचा डेटा ऍक्सेप्ट करून आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करणं, आपल्या प्रोग्राममध्ये स्टोअर करणं, आणि आउटपुट म्हणजे आपला रिझल्ट किंवा मेसेज जो आपल्याला युजरला द्यायचा आहे त्याला आउटपुट स्क्रीनवर प्रिंट करणं. ठीक आहे. तर आपण सुरुवात करतोय इनपुट. आता इनपुट म्हणजे काय ते आपण सुरुवातीला बघू. Accepting values from user through keyboard is referred as input. आपण कीबोर्ड वरून जे काही डेटा टाइप केला जातो, युजर म्हणजे आपला प्रोग्राम, आपला सॉफ्टवेअर वापरणारा व्यक्ती, तो ज्या व्हॅल्यूज टाइप करून तो जो डेटा टाइप करून आपल्याला देतो त्या डेटाला ऍक्सेप्ट करून स्टोअर करणं म्हणजे इनपुट असतं. तर हे करण्यासाठी सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला एक फंक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. सी प्रोव्हाइड्स फंक्शन scanf फॉर इनपुट. इनपुट करण्यासाठी दिलेलं एक फंक्शन आहे, म्हणजे ही एक इन्स्ट्रक्शन आहे. आता कोणतीही इन्स्ट्रक्शन आपल्याला वापरायची असेल तर त्याचा एक रूल दिलेला असतो, त्याला सिंटॅक्स आपण म्हणतो. त्या सिंटॅक्सला फॉलो करून आपल्याला ती इन्स्ट्रक्शन वापरावी लागते. तर आपण बघूया scanfचा सिंटॅक्स. सिंटॅक्स ऑफ scanf इज लाईक दिस: scanf फॉर्मॅट स्ट्रिंग अँड ॲड्रेसेस. या scanf सिंटॅक्स मध्ये हा स्कॅन आणि एफ हे जोडून आहे, हे 2 वेगवेगळे वर्ड्स नाहीये, हे लक्षात घ्या. सगळं काही स्मॉल केस लेटर मध्ये आपल्याला टाइप करायचं असतं जनरली, आणि इथं स्कॅन आणि एफ वेगवेगळं करायचं नाही. त्यानंतर सिंटॅक्स मध्ये ब्रॅकेट मध्ये 2 गोष्टी आहेत. डबल कोट्स मध्ये जे सुरुवातीचा फर्स्ट पार्ट आहे याला म्हटलं जातं फॉर्मॅट स्ट्रिंग, आणि सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला ऍड्रेस द्यायचा असतो, कोणत्या मेमरी मध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायचा आहे त्याचा ऍड्रेस. तर हा फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणजे एक्झॅक्टली काय तर बघा, फॉर्मॅट स्ट्रिंग कंटेन्स appropriate number of and appropriate type of format specifiers. ठीक आहे. या स्ट्रिंग मध्ये डबल कोट्स मध्ये तुम्हाला जितक्या व्हॅल्यू रीड करायच्या आहे, appropriate number of म्हणजे जितक्या व्हॅल्यू तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहे तितके, and appropriate type of म्हणजे ज्या टाइपच्या व्हॅल्यू तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहे त्या टाइपचे फॉर्मॅट स्पेसिफायर्स तुम्हाला द्यावे लागतात. मग फॉर्मॅट स्पेसिफायर्स काय? टाइप तर आपण बघितलेला आहे. मागच्या लेक्चरला आपण 3 महत्त्वाचे फंडामेंटल टाइप बघितलेले आहेत: कॅरेक्टर, इंटिजर आणि फ्लोट. म्हणजे आपण मेमरी अलोकेट करताना कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो की इंटिजर टाइपची मेमरी आपल्याला अलोकेट करायची आहे किंवा फ्लोट टाइपची मेमरी आपल्याला अलोकेट करायची आहे, म्हणजे त्या टाइपच्या व्हॅल्यूसाठी आपण मेमरी अलोकेट केलेली आहे. मग इनपुट करताना सुद्धा आपल्याला कॉम्प्युटरला सांगावं लागतं की कोणत्या टाइपची व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेप्ट करायची आहे. तर त्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर्स दिलेले आहेत. बघा, 3 फॉर्मॅट स्पेसिफायर आपण सुरुवातीला यूज करणार आहे. डेटा टाइप जर कॅरेक्टर असेल तुमचा, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर टाइपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून कॅरेक्टर टाइपच्या मेमरीमध्ये स्टोअर करायची असेल तर तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावा लागतो %c. हे फॉर्मॅट स्पेसिफायर इनपुट ॲज वेल एज आउटपुट साठी वापरले जातात. इंटिजर साठी तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावा लागतो %d, आणि फ्लोट साठी तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावा लागतो %f. लक्षात येत आहे. तर ही इन्स्ट्रक्शन कशी बनवली जाईल हे आपण बघू, पण हे आता तुम्हाला मी दाखवलं की सिंटॅक्स मध्ये हा फर्स्ट पार्ट फॉर्मॅट स्ट्रिंगचा असतो, म्हणजे त्या ठिकाणी एकतर %c किंवा %d किंवा %f आपल्याला लिहावं लागतं. आणि किती वेळा लिहायचं तर जितक्या व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेप्ट करायच्या असतील, ज्या टाइपचे आपल्याला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे असतील त्याप्रमाणे ती फॉर्मॅट स्ट्रिंग बनवावी लागेल. एक्झाम्पल मधून तुम्हाला मी ते समजवतो, पण सेकंड पार्ट पुन्हा एकदा. सेकंड पार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे? ऍड्रेसेस. तर हा जो सिम्बॉल या ठिकाणी आहे, या सिम्बॉलला वापरून आपण ऍड्रेस ऑब्टेन करतो. आपल्याला जर कोणत्याही मेमरीचा ऍड्रेस ऑब्टेन करायचा असेल, म्हणजे आपण मेमरी रिझर्व करून ठेवलेली आहे आणि इनपुट घेताना आपल्याला कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायची आहे की या टाइपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून ह्या मेमरीमध्ये स्टोअर करायचं, तर हा सिम्बॉल वापरून आपल्याला त्या मेमरीचा ऍड्रेस द्यावा लागतो. चला बघू, आपण एक्झाम्पल बघू याच्यावर. या इन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल म्हणजे कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन आपण प्रोग्राममध्ये वापरणार आहोत. ही इन्स्ट्रक्शन आपल्या पूर्ण कोर्समध्ये आपण इतक्या वेळा वापरू की तुम्हाला ऑटोमॅटिकली याचा सराव होईल. पण आता सुरुवातीला स्टडी करताना काही एक्झाम्पल्स मधून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. रोजच्या रोज आपल्याला प्रत्येक प्रोग्राम मध्ये ही इन्स्ट्रक्शन वापरायची. तर बघा, हा सिंटॅक्स आहे scanfचा, scanf फॉर्मॅट स्ट्रिंग ॲड्रेसेस. आता याला वापरायचं कसं आणि काय पर्पज साठी, केव्हा वापरायचं? तर
सपोज मी एक मेमरी अलॉकेट केलेली आहे इंटिजर x, या इन्स्ट्रक्शनला व्हेरिएबल डिक्लरेशन म्हटलं जातं। असं व्हेरिएबल डिक्लरेशन केल्याने मला कॉम्प्युटरच्या आतमध्ये आपल्याला दिसत नाही की या इन्स्ट्रक्शनचा ऍक्शन काय झालं, पण आतमध्ये जी मेमरी कॉम्प्युटरमध्ये आहे त्या मेमरीमध्ये आपल्यासाठी एक मेमरी रिझर्व केली जाते ज्याला आपण x म्हणणार, आणि या x मेमरीमध्ये आपण इंटिजर टाइपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून स्टोअर करू शकतो। मग आता आपल्याला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करा आणि स्टोअर करा अशी इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला द्यायची असेल तर सी प्रोग्रामिंग मध्ये डेनिस रिचीने आपल्याला काय दिलेलं आहे, स्कॅनएफ। तर बघा स्कॅनएफ कसं लिहायचं, स्कॅनएफ आणि या ब्रॅकेट मध्ये पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला डबल कोट्स मध्ये लिहायचं आहे ऍप्रोप्रिएट नंबर ऑफ अँड ऍप्रोप्रिएट टाइप ऑफ फॉर्मॅट स्पेसिफायर्स। किती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आहे मला, असं स्वतःला एक प्रश्न विचारायचा। प्रत्येक इन्स्ट्रक्शन लिहिताना आपण स्वतःशी बोलत राहायचं की आपण कॉम्प्युटरला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याला आता कॉम्प्युटरला सांगायचं की एक व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आणि ती सुद्धा इंटिजर टाइपची। तर आता मागच्या टेबलमध्ये आपण बघितलं इंटिजर टाइपचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे %d। मग हा %d एकच वेळा वापरला याचा अर्थ एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची, पण अजून इन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेली नाहीये। हा फर्स्ट पार्ट झाला की आपण कॉम्प्युटरला काय म्हटलं, एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणे, पण ती व्हॅल्यू कुठं स्टोअर करायची, कोणत्या नावाने आपण मेमरी घेतलेली आहे, कॉम्प्युटरला कसं कळेल। आपल्याकडे बऱ्याच मेमरी असू शकतात, आता आपण एकच मेमरी घेतलेली आहे पण बऱ्याच मेमरी असू शकतात, कोणत्या मेमरीमध्ये ही व्हॅल्यू एक्झॅक्टली स्टोअर करायची आहे। तर कॉमा करून सेकंड पार्ट असा लिहायचा, हा सिम्बॉल याला ऍड्रेस ऑफ असं वाचायचं। याला वाचण्याची सवय तुमची मराठी हिंदी इंग्रजीमध्ये अँड असेल ॲम्परसँड असेल तसं वाचायचं नाही, याला ऍड्रेस ऑफ असं वाचायचं। आणि हे इथं x मी लिहिलं तर ही इन्स्ट्रक्शन कशी वाचली कशी जाते ते लक्षात घ्या। स्कॅनएफ %d ऍड्रेस ऑफ x असं जरी मी याला वाचत असलो तरी लिहिण्याची पद्धत जशी बोर्डवर तुम्हाला दाखवली आहे तशीच फॉलो करायची। स्कॅनएफ लिहायचं, ब्रॅकेट ओपन, डबल कोट्स ओपन, %d डबल कोट्स क्लोज, कॉमा ऍड्रेस ऑफ x ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन। आता या %dचा अर्थ आहे एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणे आणि x या मेमरीच्या ऍड्रेस मध्ये म्हणजे x मेमरीमध्ये स्टोअर करणे। तर ज्या वेळेला कॉम्प्युटर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करेल, आपण प्रॅक्टिकली बघणारच आहे आज उद्यामध्ये प्रोग्राम्स, तर ज्या वेळेला कॉम्प्युटर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करेल त्यावेळेला एक व्हॅल्यू युजरला टाइप करावी लागेल, म्हणजे आपणच स्वतः टाइप करू शकतो प्रोग्राम एक्झिक्यूट करताना, आणि ती व्हॅल्यू टाइप केल्यानंतर ती एंटर केली जाईल x मेमरीमध्ये। सपोज मी 10 एंटर केलं तर या मेमरीमध्ये 10 स्टोअर केलं जाईल। लक्षात येते इन्स्ट्रक्शन। चला आता याला थोडं मॉडिफाय करू आपण। सपोज तुम्हाला कॅरेक्टर टाइपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही मेमरी घेतलेली होती, तुम्ही इंटिजर x लिहिण्यापेक्षा असं लिहिलेलं आहे कॅरेक्टर x, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर म्हणजे अल्फाबेट, सिम्बॉल, डिजिट असं काहीतरी कॅरेक्टर ऍक्सेप्ट करायचं आहे। आता कॅरेक्टर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर काय वापरावं लागेल, %c आणि ऍड्रेस ऑफ x। आता ही इन्स्ट्रक्शन एक कॅरेक्टर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल आणि x मेमरीमध्ये स्टोअर करेल। सपोज तुम्ही फ्लोट टाइपची मेमरी अलॉकेट केलेली आहे कारण तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला फ्लोट व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आहे आणि तुम्ही लिहिलंय फ्लोट x, तर या ठिकाणी %c च्या जागी काय लिहिणार, %f। लक्षात येतंय ते फॉर्मॅट स्पेसिफायर कोणत्या टाइपचा कोणत्या व्हॅल्यूसाठी कसा वापरायचा। आता हे झालं एक व्हॅल्यू ऍक्सेप्ट करताना। सपोज मला दोन मेमरीची व्हॅल्यू ऍट ए टाइम ऍक्सेप्ट करायची, माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत। सपोज मी या पद्धतीने इंटिजर x, y कॉमा देऊन आपण एका टाइपच्या मेमरी एकाच इन्स्ट्रक्शन मध्ये अलॉकेट करू शकतो। इथं x वेगळा आहे, y वेगळा आहे, दोघांचा डेटा टाइप काय, दोघांचा डेटा टाइप इंटिजर आहे। या इन्स्ट्रक्शनने माझ्याकडे दोन मेमरी रिझर्व होतील, दोन मेमरी मी बुक केल्या कॉम्प्युटरमध्ये माझ्या प्रोग्रामसाठी x आणि y। आता मला कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायची आहे की एक व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून x मध्ये स्टोअर करायची, दुसरी व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून y मध्ये। एक तर मी दोन स्कॅनएफ लिहिणार या पद्धतीने, हे बघा स्कॅनएफ %d ऍड्रेस ऑफ x। आता आपण ही इन्स्ट्रक्शन बघितली होती, या इन्स्ट्रक्शनने %d म्हणजे एक इंटिजर व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू x मध्ये स्टोअर होईल। तर यालाच फॉलो करून तुम्ही y साठी इन्स्ट्रक्शन बनवा बरं। कशी बनणार इन्स्ट्रक्शन, स्कॅनएफ %d डबल कोट्स मध्ये आणि ऍड्रेस ऑफ y। आता ही इन्स्ट्रक्शन काय करेल, तर ही इन्स्ट्रक्शन एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल आणि y मध्ये स्टोअर करेल। आधीची इन्स्ट्रक्शन एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल, ही इन्स्ट्रक्शन अजून एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल, म्हणजे झाले आपले दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट। पण मागच्या सिंटॅक्स मध्ये आपण जो एक स्टेटमेंट लिहिला, फॉर्मॅट स्ट्रिंग कंटेन्स ऍप्रोप्रिएट नंबर ऑफ अँड ऍप्रोप्रिएट टाइप ऑफ,
तर ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ म्हणजे काय, जितक्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या तितके फॉर्मॅट देऊन तुम्ही तितके ऍड्रेस देऊ शकतात. म्हणजे या दोन वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन लिहिण्यापेक्षा मी हे दोघं टास्क एका इन्स्ट्रक्शनने करू शकतो. ते खाली दाखवतोय तुम्हाला. जर मी एकच इन्स्ट्रक्शन लिहायचं म्हटलं तर मी लिहिणार स्कॅनएफ डबल कोट्स मध्ये. आता विचार करायचा किती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे, दोन. कोणत्या टाईपच्या, इंटिजर. दोन फॉर्मॅट लिहा, दोन वेळा लिहा पर्सेंटी मध्ये स्पेस कॉमा देण्याची गरज नसते, स्पेस दिली तर चालेल पण कॉमा वगैरे द्यायचा नाही. त्या डबल कोट्स मध्ये 2% आपण लिहिले, त्याचा अर्थ होतो आपल्याला दोन इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या. मग आपल्याला सेकंड पार्ट मध्ये अजून इन्स्ट्रक्शन कंप्लीट झाली नाहीये, कॉमा नंतर सेकंड पार्ट मध्ये आपल्याला दोन ऍड्रेसेस द्यावे लागतील. आपण इथं लिहिणार ऍड्रेस ऑफ एक्स कॉमा ऍड्रेस ऑफ वाय. प्रत्येक वेळेला ऍड्रेस देताना कॉमा द्यावा लागतो. ठीक आहे, फॉर्मॅट्स मध्ये कॉमा नाहीये पण ऍड्रेस मध्ये आहे. या ज्या बारीक बारीक सिंटॅक्सच्या गोष्टी आहे याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं पाहिजे. आता या इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय होतो, या 2%चा अर्थ आहे दोन इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या. पहिली इंटिजर व्हॅल्यू जी टाईप होईल तिला स्टोअर करायचं एक्स मध्ये आणि दुसरी जी एंटर होईल तिला स्टोअर करायचं वाय मध्ये. असं आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतोय. प्रॅक्टिकली प्रोग्राम करताना त्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट होताना तुम्हाला दिसतील, स्टोअर होताना मेमरीत दिसणार नाही. मेमरी आपल्याला दिसत नाही, तो डेटा इलेक्ट्रॉनिक असतो, तो डेटा आपल्याला दिसत नाही पण तुम्हाला व्हॅल्यू ऍक्सेप्ट होताना दिसतील. ठीक आहे की आपण व्हॅल्यू एंटर करतोय त्या कॉम्प्युटर मध्ये स्टोअर होत आहे. आता हे झालं आपलं स्कॅनएफ बद्दल. आता पुढची इन्स्ट्रक्शन आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे आउटपुट इन्स्ट्रक्शन. तर पहिल्यांदा आउटपुट म्हणजे काय ते बघू. डिस्प्लेइंग मेसेज ऑर रिझल्ट ऑन मॉनिटर युजर स्क्रीन इज रेफर्ड ॲज आउटपुट. ज्या वेळेला आपण प्रोग्राम करतो तर आपल्या प्रोग्रामच्या रिझल्टसाठी, प्रोग्रामच्या आउटपुटसाठी एक सेपरेट विंडो ओपन केली जाते, ज्या विंडोला युजर स्क्रीन किंवा आउटपुट विंडो असं म्हटलं जातं. त्या युजर स्क्रीन मध्ये जर आपल्याला काही रिझल्ट डिस्प्ले करून युजरला दाखवायचं असेल, म्हणजे ज्याने आपल्याला व्हॅल्यू दिल्या ऑपरेशन करण्यासाठी, त्या व्हॅल्यूजवर आपण ऑपरेशन केलं त्यानंतर काहीतरी रिझल्ट येईल ना. जसं आपण कॅल्क्युलेटर मध्ये वरती बघतो रिझल्ट डिस्प्ले केला जातो, आपण कॉम्प्युटर वापरतो त्यावेळेला आपल्याला भरपूर काही गोष्टी दिसत असतात, मोबाईल वापरताना आपल्याला गोष्टी दिसत असतात. त्या सगळं जे आपल्या समोर दिसतंय ते त्या सॉफ्टवेअरचं आउटपुट आहे. आपल्याला सॉफ्टवेअरचे इन्स्ट्रक्शन दिसत नाही कारण ते सॉफ्टवेअर आपण बनवलेलं नाहीये, कोणीतरी बनवलेलं आहे, आपण त्याला फक्त वापरतोय. तर आपल्याला नेहमी जे दिसत असतं ते आउटपुट आहे. तर त्या प्रोग्राम मधून इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की युजरला हे दाखवायचं, त्यावेळेला आपल्याला ते दिसतं. लक्षात येतंय. तर आपल्या प्रोग्राम मध्ये, सी प्रोग्राम मध्ये आपल्याला कोणती इन्स्ट्रक्शन वापरून आउटपुट डिस्प्ले करता येईल त्यासाठी सी प्रोव्हाइड्स फंक्शन प्रिंटएफ फॉर आउट. हे प्रिंटएफ फंक्शन आपल्याला दिलेलं आहे ने. पुन्हा स्कॅनएफ सारखा हा प्रिंटएफ एकच वर्ड आहे हे लक्षात घ्या. आणि ही इन्स्ट्रक्शन आपल्याला वापरून आपल्याला आपला आउटपुट डिस्प्ले करता येतं. ही इन्स्ट्रक्शन तुमच्या पूर्ण सी प्रोग्रामिंग कोर्स मध्ये तुम्ही इनफायनाईट टाइम्स वापरला असं मला म्हणता येईल. म्हणजे आता इनफायनाईट नसतं, मोजलं तर आपण मोजू शकतो पण ते मोजणं पॉसिबल नाहीये रोजच्या लेक्चर मध्ये. आणि रोज आपण जे 3-4 प्रोग्राम लिहिणार, प्रत्येक प्रोग्राम मध्ये 2-3-5 वेळा आपण इन्स्ट्रक्शन वापरणार आणि असे आपण 200-300 प्रोग्राम घेणार आहेत. लक्षात येत आहे. इतकी महत्वाची इन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे अशी इन्स्ट्रक्शन आहे की ऑलमोस्ट प्रत्येक प्रोग्राम मध्ये असतेच. कारण प्रोग्राम आपण का करतो, ऑपरेशन्स करण्यासाठी, डेटा ऑपरेशन्स करण्यासाठी. तर ऑपरेशन झाला की आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करून दाखवावा लागेल. तर रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला या फंक्शनचा, या इन्स्ट्रक्शनचा वापर करावा लागेल. मग आता सुरुवातीला थिअरॉटिकली आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, या इन्स्ट्रक्शनला वापरण्याचा रूल, या इन्स्ट्रक्शनला वापरण्याचा सिंटॅक्स. तर चला आपण सिंटॅक्स बघूया इन्स्ट्रक्शनचा. सिंटॅक्स या पद्धतीने आहे. प्रिंटएफ डबल कोट्स मध्ये मेसेज स्ट्रिंग कॉमा लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. पुन्हा या इन्स्ट्रक्शन मध्ये दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे मेसेज स्ट्रिंग आणि दुसरा पार्ट आहे लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. तर आपण याची थिअरी बघू की मेसेज स्ट्रिंग म्हणजे काय आणि त्यानंतर आपण याचे एक्झाम्पल्स बघू. तर बघा, मेसेज स्ट्रिंग कंटेन्स मेसेज टू बी प्रिंटेड, फॉर्मॅट स्पेसिफायर्स अँड एस्केप सिक्वेन्सेस. 3 गोष्टी असू शकतात या मेसेज स्ट्रिंग मध्ये, डबल कोट्स मध्ये 3 गोष्टी. त्यातला एक म्हणजे मेसेज, जे तुम्हाला ॲज इट इज प्रिंट करायचं आहे त्याला मेसेज म्हटलं जातं. तुम्हाला युजरला हॅलो, हाऊ आर यू, गुड बाय असे काही जे मेसेज द्यायचे असतील त्याला मेसेज म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड आहे फॉर्मॅट स्पेसिफायर. तर जो टेबल आपण स्कॅनएफ स्टडी करताना फॉर्मॅट स्पेसिफायरचा बघितला, कॅरेक्टरसाठी %c, इंटिजरसाठी %d, फ्लोटसाठी %, तोच टेबल इथं सुद्धा अप्लिकेबल आहे जर आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे असतील. आणि एस्केप सिक्वेन्सेस काय असतात ते तुम्हाला बघायला मिळेल. आता हे जे 3 गोष्टी आपण या डबल कोट्स मध्ये घेणार आहोत त्याच्यातलं सगळं काही ॲज इट इज प्रिंट होईल. म्हणजे या डबल कोट्स मध्ये तुम्ही जे काय लिहिणार, डबल कोट्सच्या आत, डबल कोट्स प्रिंट होणार नाही, डबल कोट्सच्या आत तुम्ही जे काही लिहिणार
ते सगळं ॲज इट इज आउटपुट स्क्रीनवर प्रिंट होईल. फक्त फॉर्मॅट आणि एस्केप प्रिंट होत नाही, तर त्यांच्या जागी काय होतं ते आपण बघू. तर सुरुवातीला हा स्टेटमेंट समजून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, इच कॅरेक्टर ऑफ मेसेज स्ट्रिंग इज डिस्प्लेड इन आउटपुट ॲज इट इज एक्सेप्ट फॉर्मॅट स्पेसिफायर अँड एस्केप सिक्वेन्सेस. म्हणजे मेसेज स्ट्रिंगचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कॅरेक्टर तुमचं आउटपुटमध्ये डिस्प्ले केलं जातं, फक्त फॉर्मॅट स्पेसिफायर आणि एस्केप सिक्वेन्सेस सोडून. मग आपण का लिहितो फॉर्मॅट स्पेसिफायर आणि एस्केप सिक्वेन्स डबल कोट्स मध्ये, जर ते प्रिंट होणार नाहीये तर? बघा त्यांचा काही रोल आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर्स आर नॉट प्रिंटेड, व्हॅल्यू ऑफ रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल फ्रॉम लिस्ट ऑफ व्हेरिएबल इज डिस्प्लेड इन प्लेस ऑफ फॉर्मॅट स्पेसिफायर. आता बघा, आपल्याला मेमरी मधली व्हॅल्यू प्रिंट करायची. मेमरीचं नाव आहे एक्स आणि या मेमरीमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. मेमरी ओपन करून किंवा मेमरी बाहेर काढून किंवा एक्सरे मशीन लावून किंवा असं अंतर्यामी नाहीये प्रत्येक व्यक्ती की आतमध्ये काय डेटा आहे ते कोणाला दिसेल. तर मग आपल्याला जर या एक्सची व्हॅल्यू प्रिंट करायची, मी जर प्रिंटएफ इन्स्ट्रक्शनचं तुम्ही पॉईंट समजून घेतला असेल आणि मी प्रिंटएफ अशा पद्धतीने लिहिलं, प्रिंटएफ डबल कोट्समध्ये एक्स, तर मी तुम्हाला आता काय म्हटलो की आपण डबल कोट्समध्ये जे काही लिहितो सगळं काही ॲज इट इज प्रिंट होतं. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यावर प्रिंट होईल एक्स. आपल्याला एक्स नाही प्रिंट करायचंय, आपल्या मेमरीचं नाव एक्स आहे, त्या मेमरीमध्ये 10, 20, 50 असं काहीतरी व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची. मग कॉम्प्युटरला कसं कळेल की तुम्हाला हा मेसेज म्हणून प्रिंट करायचा आहे, तुम्हाला एक्स हे तुमचं एक मेसेज आहे की तुमची व्हॅल्यू आहे. तर बघा, ज्या वेळेला आपल्याला काही इंग्लिशमध्ये प्रिंट करायचं असतं ॲज इट इज, ते आपण इथं प्रिंटएफ मध्ये लिहितो. आणि आपल्याला जर व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपण काय करतो, या डबल कोट्समध्ये जिथं आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तिथं आपण त्याचा फॉर्मॅट लिहितो. ती जर इंटिजर व्हॅल्यू असेल तर मी इथं लिहिणार % आणि कॉमा करून जो सेकंड पार्ट आहे प्रिंटएफचा त्याच्यामध्ये मी लिहिणार कोणत्या मेमरीची व्हॅल्यू प्रिंट करायची. आता बघा, हा 6th पॉईंट तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे हा % प्रिंट होणार नाही. फॉर्मॅट स्पेसिफायर आर नॉट प्रिंटेड. व्हॅल्यू ऑफ रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल इज प्रिंटेड इन प्लेस ऑफ फॉर्मॅट स्पेसिफायर. म्हणजे आता एक्स ची व्हॅल्यू या पर्सेंटेजच्या जागी प्रिंट होईल. म्हणजे आतमध्ये एक्स मेमरीमध्ये 20 असेल तर या ठिकाणी प्रिंट होईल 20. आउटपुट स्क्रीनवर या इन्स्ट्रक्शनमुळे प्रिंट होईल 20. प्रॅक्टिकली बघता येईल आपल्याला ते, जेव्हा अजून चांगल्या प्रकारे समजेल. पण थेरी एक्सप्लेन करताना सुद्धा एक्झाम्पल देणं गरजेचं आहे, म्हणून मी ते एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज आपल्याला प्रिंटएफच्या थ्रू हॅलो इतकं प्रिंट करायचं आहे, फक्त हॅलो. मग याच्यामध्ये काही व्हॅल्यू नाहीये. सरळ सरळ तुम्ही काय करा, प्रिंटएफ लिहा, डबल कोट्समध्ये लिहा हॅलो. लक्षात येते? अशा पद्धतीने जर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली तर हे जे आपण डबल कोट्स मध्ये लिहिलेलं आहे हे ॲज इट इज आउटपुट स्क्रीनवर प्रिंट होईल. म्हणजे आउटपुट स्क्रीनवर प्रिंट होईल हॅलो. आता तुम्हाला बाय प्रिंट करायचंय सपोज, आणि तुम्ही त्याला नेक्स्ट लाईनवर प्रिंट करू इच्छिता, नेक्स्ट लाईनवर प्रिंट करायचंय. तुम्ही जर इथं लिहिलं प्रिंटएफ डबल कोट्स मध्ये बाय, तर हे आउटपुट कसं दिसेल माहिती तुम्हाला. तुम्ही दोन वेगवेगळ्या लाईनवर इन्स्ट्रक्शन लिहिल्या म्हणून तुम्हाला आउटपुट स्क्रीन मध्ये ते दोन वेगवेगळ्या लाईनवर मिळेल असं नाहीये. इथं तुमचा आधीच प्रिंट होईल वरती टॉप साइडला पहिल्या लाईन मध्ये हॅलो, आणि इथं ओ वर प्रिंटिंग संपलेली आहे, पहिल्या प्रिंटएफ इन्स्ट्रक्शनचं काम संपलेलं आहे. त्याच्यानंतर लगेच इथं प्रिंट होईल बाय, म्हणजे त्याच्या पुढेच पुढची इन्स्ट्रक्शन तिथं त्याचा आउटपुट दाखवेल. मग असं प्रिंट करायला, असं आउटपुट दाखवायला आपल्याला चांगलं वाटत नाही. आपल्याला प्रत्येक आउटपुट सुटसुटीत, प्रत्येक नवीन गोष्ट नवीन ओळीवर प्रिंट करायची असेल तर आपल्याला लाईन चेंज करण्याची इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला द्यावी लागेल. कॉम्प्युटर स्वतःहून काहीही करत नाही. आपण ज्याप्रमाणे कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो, कॉम्प्युटर त्याप्रमाणे ऍक्शन करतो. मग आता कॉम्प्युटरला मला इन्स्ट्रक्शन द्यायची आहे लाईन चेंज करण्यासाठी, तर त्यासाठी आपण एस्केप सिक्वेन्सेस वापरतो. आता पुढचं आपलं आहे एस्केप सिक्वेन्सेस. 3 गोष्टी म्हटलं मी मेसेज स्ट्रिंग मध्ये असतात. मेसेज म्हणजे जे ॲज इट इज प्रिंट होतं, जसं आता हॅलो बाय वगैरे होतं. त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट करायची असतील तर फॉर्मॅट टाका आणि फॉर्मॅटच्या जागी ती पुढे सेकंड पार्ट मध्ये दाखवा कोणती व्हॅल्यू प्रिंट करायची. आणि तिसरं म्हणजे एस्केप सिक्वेन्सेस. तर बघा, एस्केप सिक्वेन्सेस बद्दल बघू. एस्केप सिक्वेन्सेस आर नॉट प्रिंटेड, दे परफॉर्म सर्टन ऍक्शन्स ॲज लिस्टेड इन फॉलोइंग टेबल. तर बघा, या टेबलमध्ये आपल्याला ऍक्शन्स कळतील. जर मी त्या मेसेज स्ट्रिंग मध्ये म्हणजे प्रिंटएफच्या डबल कोट्स मध्ये कुठंही डबल कोट्सच्या आत मेसेज लिहिताना कुठंही मी जर असं /n लिहिलेलं असेल तर /n लिहिल्याने काय होईल, न्यू लाईनवर कर्सर शिफ्ट होईल. म्हणजे तुमचं प्रिंटिंग झालेलं असेल हॅलो पर्यंत आणि बाय लिहिताना तुम्ही आधी सुरुवातीला /n लिहिलं, प्रिंटेड /n मध्ये डबल कोट्स मध्ये /n लिहून बाय लिहिलं तर बाय असं पुढच्या लाईनला प्रिंट होईल. तर ते प्रॅक्टिकली आपण करून बघू.
त्यानंतर बघा पुढच्या काही एस्केप सिक्वेन्सेस दाखवतो. /t टॅब स्पेस. टॅब म्हणजे कळतं का, कधी तुम्ही कॉम्प्युटरमध्ये टायपिंग केलेलं आहे. जर तुम्ही कॉम्प्युटरमध्ये टायपिंग केलं असेल तर कॉम्प्युटर कीबोर्डवर एक टॅब की असते. ज्यावेळेला आपण टाईप करत असतो आपण स्पेस दिलं की कॅरेक्टर एक स्पेसची जागा सुटते, म्हणजे एकच गॅप मध्ये येतो. आपल्याला जर थोडा जास्त गॅप सोडायचा असला, पॅराग्राफ सारखा गॅप सोडायचा असला तर त्या ठिकाणी आपण टॅब की वापरतो. तर तसा इफेक्ट देण्यासाठी /t वापरलं जातं. प्रॅक्टिकली मी याला एक्सप्लेन करेन. /r रिटर्न. आपलं काही प्रिंट करून आपला कर्सर इथपर्यंत गेलेला असेल, त्याच लाईनवर जर आपल्याला परत रिटर्न यायचं आहे तर /r वापरलं जातं. /b म्हणजे बॅकस्पेस. तर हे बॅकस्पेस आपण कशा पद्धतीने वापरतो, तर बॅकस्पेस बघा, आपण बॅकस्पेस की कीबोर्डवर वापरतो. काही आपल्याला डिलीट करायचं असलं, आपण मोबाईलमध्ये टायपिंग करताना बॅकस्पेस वापरतो. तर सपोज मला कोणतं एक कॅरेक्टर डिलीट करायचं आउटपुट मधून, तर आपण /b वापरतो. पण यात /r/b आणि हे लास्ट म्हणजे /a अलार्म. एक आपलं अलार्म 2 जनरेट करण्यासाठी आपण /a वापरतो. एवढ्या ज्या या 5 एस्केप सिक्वेन्सेस मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहे, याच्यातल्या या 2 एस्केप सिक्वेन्सेस आपल्याला नेहमी वापरण्याची गरज पडते. या बाकीच्या /r/b/a जनरली आपल्याला प्रोग्राम्स मध्ये वापरण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. तर इनपुट आणि आउटपुटची थेरी आपली बघून झालेली आहे. आतापर्यंत आपण जी काही थेरी बघितली त्या थेरीला आता प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करण्याचा टाइम आलेला आहे. म्हणजे आपल्याला आपला पहिला प्रोग्राम आता करून बघायचा आहे. तर पहिला प्रोग्राम करून दाखवण्याच्या आधी पुन्हा एकदा तुम्हाला मी ती महत्वाची डायग्राम जी आपण नोटबुक मध्ये ड्रॉ केली असेल, तुम्हाला नोट्स मध्ये सेंड केलेली आहे आणि पहिल्या लेक्चरला आपण बघितली होती, ती एकदा रिवाइज करून देतो, एकदा आठवून देतो. बघा, आपण प्रोग्रामात आपण इंग्लिश लाईक प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून, म्हणजे या C++, जावा, पायथॉन ज्या काही लँग्वेजेस आपण शिकणार आहे त्या लँग्वेजेस मध्ये आपण इंग्लिश सारखा इंग्लिशचे वर्ड्स वापरून प्रोग्राम तयार करणार आहे. कारण आपल्याला सायंटिस्टने इंग्लिश भाषेतून इन्स्ट्रक्शन देण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज बनवून दिलेला आहे. तर आपण प्रोग्रामर ज्या वेळेला प्रोग्राम टाईप करतो तो प्रोग्राम कॉम्प्युटरला ॲज इट इज कळत नाही. कारण कॉम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याला C++, इंग्लिश वगैरे कळत नाही. त्याला प्रत्येक इन्स्ट्रक्शन बायनरी मध्ये पाहिजे. तर आपण लिहिलेला प्रोग्राम याला कंपायलर काय करतो, बायनरी मध्ये किंवा मशीन लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करतो. आता हा प्रोग्राम ट्रान्सलेट झाल्यानंतर कॉम्प्युटर त्याला एक्झिक्यूट करतो. म्हणजे कॉम्प्युटरला फक्त बायनरी कोड एक्झिक्यूट करता येतो. तर हा जो कंपायलर आपण म्हणतोय इथं, याला ट्रान्सलेटर आपण म्हणू शकतो की हा ट्रान्सलेट करण्याचं काम करतो. या कंपायलर या सॉफ्टवेअरला वापरून आपल्याला प्रोग्राम्स क्रिएट करायचे असतात किंवा प्रोग्रामची प्रॅक्टिस करायची असते. लक्षात येत आहे. आता हे जे आपण प्रोग्राम टाईप करणार आहोत त्या टाईप करताना आपण रूल्स फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. जर आपण कोणता रूल ब्रेक केला तर कंपायलर त्याला ट्रान्सलेट करू शकणार नाही. सिंटॅक्स ब्रेक केला तर ट्रान्सलेट करू शकणार नाही. मग एरर येईल, मग आपल्याला ते करेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर पुन्हा ट्राय करावं लागेल. ज्या वेळेला प्रोग्राम सक्सेसफुली ट्रान्सलेट होईल तुमचा, त्यानंतर त्याला कॉम्प्युटर एक्झिक्यूट करेल आणि आपल्याला आउटपुट दिसेल. तर आता आपल्याला बघायचं की कंपायलर म्हणजे कोणते सॉफ्टवेअर आपण वापरणार आहेत, कोणते सॉफ्टवेअर आपण वापरू शकतो, कशी प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. तर बघा, सुरुवातीला कोड ब्लॉक्स हे एक सॉफ्टवेअर आहे. मी जे आता सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवतोय किंवा हे जे IDE तुम्हाला दाखवतोय, या सॉफ्टवेअर्सला IDE म्हटलं जातं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट कशासाठी म्हटलं जातं ते एक्सप्लेन करतो. आपल्याला प्रोग्राम टाईप करण्यासाठी आपल्याला एडिटर लागतात. एडिटर म्हणजे माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येही असतात, तिथे मग तुम्ही नोट्स वगैरे टाईप करून ठेवता. तुमच्या वर्ड डॉक्युमेंट, तुमचं टेक्स्ट पॅड, नोटपॅड तरी बघितलं असेल तुम्ही, कॉम्प्युटर कधी वापरला असेल तर नोटपॅड मध्ये आपण टायपिंग करू शकतो. तर आपल्याला काही टाईप करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एडिटर लागतात. त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम टाईप करतो. एडिटर मध्ये टाईप केलेला प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी आपल्याला कंपायलर लागतं आणि कंपायलर नंतर आपल्याला लिंकर लागतो आणि लिंकर नंतर प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला एक्झिक्यूशन विंडो, ठीक आहे, आउटपुट विंडो किंवा युजर स्क्रीन लागते. या सगळ्या गोष्टी एकाच सॉफ्टवेअर मध्ये बंडल करून आपल्याला दिलेलं असतं, म्हणून त्याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. प्रोग्रामची डेव्हलपमेंट करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींना इंटिग्रेट करून दिलेलं आहे आपल्याला. तर त्याच्यातलं एक आणि बेस्ट टूल आहे जे तुम्ही विंडोज 7, तुमच्याकडे जर घरी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल ज्याच्यावर आजकाल विंडोज 7, विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टीम असतात,
तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमवर तुम्ही कोड ब्लॉक्स इन्स्टॉल करू शकता. कसं इन्स्टॉल करायचं याची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल. कोड ब्लॉकच्या साईटवर आपण जाऊन त्याला डाउनलोड करू शकतो आणि इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे, असं इन्स्टॉल करायचं याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल. त्याचा असा आयकॉन तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून झाल्यावर मिळेल. याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर सेकंड आहे डेव C++. हे C आणि C++ दोघांचे प्रोग्राम करण्यासाठी आपण वापरू शकतो. कोड ब्लॉक सुद्धा आपण C आणि C++ दोघं प्रोग्रामिंग लँग्वेजच्या प्रोग्रामसाठी वापरू शकतो. असा आयकॉन तुम्हाला डेव C++ इन्स्टॉल झाल्यावर दिसेल. कोणतंही एक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सगळे दाखवणार. जे ऑप्शन तुम्हाला बेटर वाटेल ते तुम्ही वापरू शकता. हे दोघंही कंपायलर फार बेटर आणि बेस्ट कंपायलर आहेत. त्याच्यात कोड ब्लॉकचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो आणि मी डेव C++ सुद्धा वापरत असतो. ठीक आहे, त्यानंतर आहे इम्युलेटेड टर्बो 3.0. हे जे टर्बो 3.0 आहे मोस्ट ऑफ दी टाइम तुमच्या कॉलेजेसमध्ये, जे MJ कॉलेजमध्ये तुम्ही असाल, BSc किंवा BCA करत असाल किंवा डिप्लोमा कॉलेजेसमध्ये तुम्ही असाल, तर मोस्ट ऑफ दी टाइम कॉलेजेसमध्ये अजूनही हे टर्बो 3.0 वापरलं जातं. हे फार जुनं व्हर्जन आहे, पण याच्यामध्ये ही प्रॅक्टिस केली जाऊ शकते. मी तुम्हाला हे सुद्धा दाखवणार. फक्त हे प्रॅक्टिकली वापरायला आजकाल विंडोज 7, विंडोज 8, 10 मध्ये बरंच कठीण आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये बरेच फीचर्स कमी आहे, म्हणून आपण याला वापरण्याचं अवॉइड करतो. तुम्ही कोड ब्लॉक किंवा डेव C++ वापरण्याचा प्रयत्न करायचा. पण तुम्हाला टर्बो 3.0 सुद्धा वापरून बघायचं असेल, त्याच्यातही मी प्रॅक्टिकली तुम्हाला प्रोग्राम दाखवणार आहे. त्यानंतर आहे टर्बो 4.5 व्हर्जन. हे तुम्हाला आजकाल कुठेही पाहायला मिळणार नाही, फक्त माझे लेक्चर सोडून. हे विंडोज XP या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतं. आजपासून 10-15 वर्षापूर्वी ही ऑपरेटिंग सिस्टीम जवळपास आउटडेटेड झालेली आहे. मी जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटर घेतला, माझ्या कॉम्प्युटरवर 2002 मध्ये विंडोज XP ही ऑपरेटिंग सिस्टीम होती. त्यावेळेला ही ऑपरेटिंग सिस्टीम लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम होती आणि बऱ्याच प्रमाणात वापरली जायची. ऑलमोस्ट सगळ्यांच्या कॉम्प्युटरमध्ये हीच ऑपरेटिंग सिस्टीम असायची. त्यावेळेला लॅपटॉप फार कमी होते, पण लॅपटॉपमध्ये सुद्धा हीच ऑपरेटिंग सिस्टीम असायची आणि त्याच्यामध्ये टर्बो 4.5 व्हर्जन इन्स्टॉल केलं जातं. हे टर्बो 4.5 व्हर्जन आत्ताच्या ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये, जर तुमच्याकडे XP नसेल, विंडोज 7, 8, 10 असेल, तर त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे टर्बो 4.5 मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल. माझ्याकडे विंडोज XPचं मी एक व्हर्जन ठेवलेलं आहे इन्स्टॉल करून माझ्या लॅपटॉपमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली मी तुम्हाला प्रोग्राम दाखवेल. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स, मला पर्सनली टीचिंग पर्पजसाठी हे 4.5 व्हर्जन फार आवडतं. आता मी कोणतंही सॉफ्टवेअर वापरलं आणि तुम्ही ही कोणतंही सॉफ्टवेअर वापरलं तरी सुद्धा प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन तर सेमच टाईप करायचे आहे. प्रोग्राम सेमच असणार आहे, इन्स्ट्रक्शन सेमच असणार आहे. हे फक्त वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर वापरून आपण प्रोग्राम्सची प्रॅक्टिस करू शकतो. तर हे दाखवले मी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये आपण कोणते वेगवेगळे कंपायलर्स वापरू शकतो. आता हे झालं आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये कोणते सॉफ्टवेअर वापरून आपण प्रॅक्टिस करू शकतो. जर तुम्हाला मोबाईलमध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर मोबाईलमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करणं आजकाल शक्य आहे. अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्येही ॲप्लिकेशन येतात, ज्याच्यामध्ये तुम्ही C आणि C++ चे प्रोग्राम प्रॅक्टिस करू शकतात. पण मोबाईलमध्ये प्रॅक्टिस करणं कधीही सोयीस्कर नसतं आणि मी कधीही सजेस्ट करणार नाही की तुम्ही मोबाईलमध्ये प्रॅक्टिस करा. जर तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर लॅपटॉप कॉम्प्युटरमध्येच प्रॅक्टिस करा. आणि आजकाल कॉलेजेस आणि स्कूल्स बंद असल्यामुळे, लॉकडाऊनमुळे, या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपण सगळे घरीच असल्यामुळे तुम्हाला आमच्या क्लासच्या लॅबमध्ये प्रॅक्टिस करायला येणार नाही. कॉलेजच्या लॅबमध्ये जिथं PC दिलेले असतात स्टुडंटला प्रॅक्टिस करण्यासाठी, आमच्या लॅबमध्येही असतात, कॉलेजच्या लॅबमध्येही असतात, तिथं जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही. तर स्वतःचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घ्यायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे लगेच. Cची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता, पण प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. थोडा प्रोग्राम टाईप करायला ते सोपं होत नाही आणि आपली खरी प्रॅक्टिस ही कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये टाईप करण्याची झाली पाहिजे. पण जोपर्यंत कॉम्प्युटर लॅपटॉप अवेलेबल होत नाही, कॉलेज चालू होत नाही, तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे तर लगेच 40-50 हजार रुपये खर्च करून लॅपटॉप घेण्याची, इमर्जन्सी करण्याची गरज नाही. असला तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मोबाईलमध्ये करा, पण प्रॅक्टिस करा. आता मोबाईलमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा भरपूर कंपायलर्स अवेलेबल आहेत. त्याच्यातलं कोणतं चांगलं आहे असं मला सांगता येणार नाही, पण तुम्ही प्ले स्टोअरमध्ये गेले आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्ही टाईप केलं C and C++ IDE तर तुम्हाला असे बऱ्याच प्रकारचे IDE मिळतील. त्याच्यातले फ्री सॉफ्टवेअर सुद्धा तुम्हाला मिळतील. तर मला याच्यापैकी जे बेस्ट वाटतं ते हे CPP ड्रॉइड म्हणून एक आहे आणि त्यानंतर C++ कोडिंग किंवा C कोडिंग हे आहे, किंवा
एक ब्लू स्क्रीन कंपायलर 3.0 जसं मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीचं एक त्या ठिकाणी अँड्रॉइडचं एक व्हर्जन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यापैकी जे योग्य वाटेल ते इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा छोटे छोटे प्रोग्राम टाईप करून प्रॅक्टिसला लगेच सुरुवात केली. म्हणजे मी या लेक्चरमध्ये एक प्रोग्राम शिकवला आणि तो तुम्ही लगेच करून बघितला, त्याचा आउटपुट ज्या वेळेला येईल तर तुम्हाला आनंद होईल, तुम्हाला एक कॉन्फिडन्स क्रिएट होईल की आपण सुद्धा प्रोग्रामिंग करू शकतो आणि प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करताना प्रोग्रामिंग परफेक्ट होते. ठीक आहे, तर आता आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पहिला प्रोग्राम प्रॅक्टिकली करून दाखवतोय आणि तो प्रोग्राम मी तुम्हाला 2 कंपायलरमध्ये करून दाखवतो, कोडब्लॉक्समध्ये आणि टर्बो 3.0 मध्ये. मी 4 कंपायलर दाखवले तुम्हाला, हे 4 कंपायलर. त्याच्यातला आता पहिला प्रोग्राम मी तुम्हाला या फर्स्ट कंपायलर मध्ये कोडब्लॉक्समध्ये आणि हा थर्ड कंपायलर टर्बो 3.0 ब्लू स्क्रीन कंपायलर सुद्धा याला म्हटलं जातं, या दोघांमध्ये करून दाखवतोय. नंतर मी तुम्हाला हा डेव C++ आणि टर्बो 4.5 सुद्धा दाखवणार आहे. सगळीकडे आपल्याला सेमच प्रोग्राम टाईप करायचा आहे, फक्त सॉफ्टवेअर थोडे वेगवेगळे असतात. ठीक आहे, तर बघा मी पहिला प्रोग्राम काय घेणार. पहिला प्रोग्राम आपण घेणार आहे राईट अ प्रोग्राम टू प्रिंट हॅलो वर्ल्ड. कोणत्याही सी प्रोग्रामिंग कोर्समध्ये, हा कॉलेजमध्ये शिकवला जावं किंवा मी शिकवणार असो किंवा पुस्तकात तुम्हाला शिकवलेलं असेल किंवा कोणताही टीचर शिकवताना सगळ्यात पहिला प्रोग्राम जर कोणता घेत असेल तर तो हा एका लाईनचा प्रोग्राम याला आपण म्हणू शकतो. आपल्याला फक्त एक इन्स्ट्रक्शन लिहायची आहे, ती म्हणजे हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी इन्स्ट्रक्शन. तर आता आउटपुटसाठी आपण इन्स्ट्रक्शन स्टडी केली, प्रिंटफ इन्स्ट्रक्शन वापरावी लागते, पण फक्त आपल्याला डायरेक्ट प्रोग्राम असा लिहिता येणार नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला प्रत्येक प्रोग्राम मध्ये कंपल्सरी टाईप करायचे आहे. स्ट्रक्चर ऑफ सिंपल सी प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हॅश इन्क्लूड stdio.h void main आणि त्यानंतर मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स टाईप करायचे असतात. म्हणून आता आपण हा प्रोग्राम कसं करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. आपल्याकडे ज्या वेळेला कंपायलर इन्स्टॉल असतं तर त्या कंपायलरवर जायचं, डेस्कटॉपवर डबल क्लिक करायचं आणि ते कंपायलर ओपन करायचं. बघा या ठिकाणी मी कोडब्लॉक्सवर क्लिक केलेलं आहे आणि डबल क्लिक करून कोडब्लॉक्सचं 20.03 व्हर्जन जे मी माझ्या PC मध्ये इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे ते इथं ओपन करतोय. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने हे कंपायलर ज्या वेळेला ओपन होतं ही विंडो तुमच्या समोर येते. ठीक आहे, या विंडोला समोर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते बघून घ्या. तुम्हाला इथं वरती ऑप्शन दिलेले आहे बघा. फाईल मेनू मध्ये न्यू मध्ये जाऊन इथं एम्प्टी फाईल असं ऑप्शन दिलेलं आहे. या एम्प्टी फाईलवर क्लिक करा किंवा इथं जाण्याचा दुसरा अजून मार्ग दाखवतो, सोपा आणि शॉर्टकट मार्ग. फाईल मधून न्यू मधून एम्प्टी फाईलला तुम्ही जाऊ शकतात किंवा सरळ इथं बघा हे एक बटन दाखवलेलं आहे, या बटनवर क्लिक केलं तर बघा एम्प्टी फाईल ऑप्शन येतं. किंवा याच्यापेक्षा अजून सोपा मार्ग म्हणजे कंट्रोल शिफ्ट एन हे याचं शॉर्टकट आहे. कंट्रोल शिफ्ट आणि एन या तिघी की आपण सोबत टाईप केल्या तर सरळ अशी एम्प्टी फाईल ओपन होते. कोडब्लॉक मध्ये सुरुवातीला अशी एम्प्टी फाईल तुमच्या प्रोग्रामसाठी तुम्ही ओपन केली की त्यानंतर सेव्ह करावी लागेल तुम्हाला ही फाईल. हे बघा इथं हे वरती थर्ड नंबरचं सेव्ह बटन दिलेलं आहे किंवा फाईल मध्ये जाऊन बघा सेव्ह फाईल हे ऑप्शन आहे किंवा या ठिकाणी याचं तुम्हाला शॉर्टकट दिसतंय कंट्रोल S. तर कंट्रोल S तुम्ही प्रेस केलं तरी तुमची फाईल सेव्ह होण्यासाठी या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला या फाईलला काय नाव द्यायचं आहे. तर इथं बघा ऑलरेडी एक अनटायटल्ड 1 असं त्यांचं नाव दिलेलं असतं, ते आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण ते चेंज करायचं. आपण हा आपला पहिला प्रोग्राम करतोय तर याला सपोज मी नाव देतो फर्स्ट PRG म्हणजे फर्स्ट प्रोग्राम, फर्स्ट PRG. किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं नाव देऊ शकतात, काहीही नाव देऊ शकतात. तुम्हाला प्रोग्रामला काय नाव देण्याची इच्छा असेल ते छोटंसं, जास्त लांब नाव द्यायचं नाही, एका वर्ड मध्ये नाव द्यायचं आणि .c लावायला विसरायचं नाही. काहीही नाव दिलं फाईलला तरी चालेल ही फाईल सेव्ह करताना, पण पुढे फाईलला नाव दिल्यानंतर .c लिहायचं. आता .c ने मी ही फाईल सेव्ह केली आणि आता आपल्याला प्रोग्राम टाईप करायला सुरुवात करायची. आपल्याला काय करायला म्हटलेलं आहे, हॅलो वर्ल्ड असा मेसेज आउटपुट मध्ये प्रिंट करायचा प्रोग्राम करा. तर बघा हॅश इन्क्लूड stdio.h हे आपल्याला कंपल्सरीली लिहावं लागतं. त्यानंतर void main हे सुद्धा आपल्याला लिहावं लागतं आणि ओपनिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण आलो, या ब्लॉक मध्ये आपण आलो की इथं आपल्याला आपल्या इन्स्ट्रक्शन्स टाईप करायचे असतात. आता तुमच्या डोक्यात काही डाऊट असले की सर हे का लिहावं लागतं, तर ते आता फक्त तुम्हाला लिहायचं आहे असं समजून घ्या. प्रोग्रामचा तो फॉर्मॅट आहे असं समजून घ्या. ज्यावेळेला आपण ऍडव्हान्स टॉपिक मध्ये जाऊ, चॅप्टर नंबर 8, 9, 10 हे जे आपले ऍडव्हान्स चॅप्टर असतील त्या ठिकाणी तुम्हाला याचं डिटेल मध्ये लॉजिक कळेल.
तर आता तुम्हाला फक्त प्रत्येक प्रोग्राम मध्ये असं टाईप करायचं आहे म्हणजे करायचं आहे आणि इथं तुमच्या इन्स्ट्रक्शन लिहायला सुरुवात करायची आहे. आताचा प्रोग्राम फक्त एका इन्स्ट्रक्शनचा आहे, तो म्हणजे बघा printf डबल कोट्स मध्ये मी या ठिकाणी लिहिणार हॅलो वर्ल्ड. जसं मला प्रिंट करायचंय तसं एच कॅपिटल मध्ये प्रिंट करायचंय म्हणून मी कॅपिटल मध्ये लिहिलं. जसं मी डबल कोट्स मध्ये लिहिणार, या डबल कोट्स मध्ये मी जे काही लिहिणार ते ॲज इट इज मॉनिटरवर प्रिंट होईल. आता हा झाला आपला प्रोग्राम टाईप करून. या प्रोग्रामला टाईप केल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह करायचं असेल बघा, सेव्ह करून घ्या त्याला, कारण आपण आधी सेव्ह केलं होतं तेव्हा या फाईलमध्ये काही नव्हतं. मग आता आपण याच्यामध्ये टाईप केलं तर त्या गोष्टी पुन्हा एकदा सेव्ह कराव्या लागतात. आता नाव देण्याची गरज नाहीये, फक्त या सेव्ह बटनवर क्लिक केलं किंवा कंट्रोल एस केलं तर फाईल सेव्ह होते. आता ही फाईल सेव्ह झाली, आपल्याला याला रन करायचंय. तर बघा कंपायलेशन आणि एक्झिक्युशन दोन गोष्टी दाखवल्या होत्या तुम्हाला. तर बघा कंपाईल करायचं असेल तर याला बघा बिल्ड ऑप्शन दिलेलं आहे किंवा कंपाईल करंट फाईल असं इथं म्हटलेलं आहे. तर तुम्ही याला कंपाईल करंट फाईलवर क्लिक करा किंवा बिल्डवर क्लिक करा तर ही फाईल कंपाईल होते. ज्या वेळेला तुमची फाईल कंपाईल होते म्हणजे तुमचा प्रोग्राम बायनरी मध्ये ट्रान्सलेट होतो, हे लक्षात घ्या. तर बघा तुम्ही बिल्डवर क्लिक करा, तुमचा या ठिकाणी प्रोग्राम सक्सेसफुली बिल्ड झालेला आहे अशी एक मेसेज विंडो येईल आणि तुमचं इथं या ठिकाणी सक्सेसफुली प्रोग्राम कंपाईल झालेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, 0 एरर 0 वॉर्निंग असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. ही विंडो जनरली या ठिकाणी खाली येत असते आणि तुम्हाला या ठिकाणी कंपायलेशनचं स्टेटस वगैरे किंवा एरर्स वगैरे बघायला मिळतात. जर एरर असेल तर या विंडोमध्ये आपल्याला एरर्स बघायला मिळतात. आता आपल्याला प्रोग्राम रन करायचा आहे. तर बघा या ठिकाणी बिल्डमध्ये रन किंवा बिल्ड अँड रन, तर कंपाईल अँड रन जर मी सुरुवातीलाच इथं क्लिक केलं असतं बिल्ड अँड रनला तर कंपाईल झाला की लगेच प्रोग्राम एक्झिक्यूट झाला असता. आता फक्त मी याला बायनरी मध्ये ट्रान्सलेट करून बघितला की या प्रोग्राम मध्ये काही एरर तर नाहीये म्हणजे हा प्रोग्राम सक्सेसफुली ट्रान्सलेट झालेला आहे. आता मी याला रन करणार, इथं क्लिक करू शकतो किंवा बघा इथं शॉर्टकट बटन दिलेलं आहे. हे कंपाईलचं शॉर्टकट बटन आहे, हे रनचं शॉर्टकट बटन आहे आणि हे कंपाईल अँड रनचं शॉर्टकट बटन आहे. आता मी सरळ याला बिल्ड अँड रनवर क्लिक करतोय तर बघा अशा पद्धतीने आउटपुट विंडो ओपन होते आणि या आउटपुट विंडो मध्ये आपल्याला आपलं आउटपुट बघायला मिळेल. हे बघा आउटपुट आपल्या समोर आलेलं आहे. ही फर्स्ट लाईन बघा काय प्रिंट झालेलं आहे. हे खालचे जे मेसेजेस आहे ते तुमचा प्रोग्राम कंपायलर तुम्हाला देतो की तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे, इतक्या सेकंड मध्ये वगैरे प्रिंट झालेला आहे. तुम्हाला कंटिन्यू म्हणजे आता ही विंडो क्लोज करून नवीन प्रोग्राम करायचा असेल तर कोणतीही की प्रेस करा, कोणतीही की प्रेस केलं की ते आउटपुट विंडो क्लोज होईल. तर बघा आपण आपला आउटपुट ही इन्स्ट्रक्शन आपण आपल्या प्रोग्राम मध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे आउटपुट बघायला मिळतं या प्रिंटफ इन्स्ट्रक्शनमुळे. लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन लिहितो, ज्यावेळेला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो या विंडो मध्ये आपल्याला रिझल्ट्स पाहायला मिळतात. हा पहिला आणि सिंपल प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता मी जर या प्रोग्राम मध्ये थोडेसे चेंजेस करतो, इथं प्रिंटफ हॅलो वर्ल्ड, आता इथं खाली मी प्रिंटफ इन्फो प्लॅनेट असं टाईप करतो. आता मी दोन वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन जरी टाईप केलेल्या असतील तर हा प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यावर तुम्हाला कळेल काय होतं. प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याचं एक शॉर्टकट की सुद्धा आहे कीबोर्डवर. हे बघा या ठिकाणी शॉर्टकट की काय F9 म्हणजे आपला प्रोग्राम लगेच कंपाईल आणि एक्झिक्यूट होईल. F9 मी प्रेस केलेला आहे. प्रोग्राम आउटपुट मध्ये तुम्ही बघा कशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय. प्रोग्राम तुम्हाला इथं आउटपुट दाखवतोय हॅलो वर्ल्ड आणि त्यानंतर लगेच इन्फो प्लॅनेट. म्हणजे मी जरी या दोन इन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या लाईनवर दिलेल्या असल्या तरी ते आउटपुट एकाच लाईनवर प्रिंट झालेलं आहे. ज्या ठिकाणी डी संपला होता तिथूनच पुढे हा मेसेज टाईप व्हायला प्रिंट व्हायला सुरुवात झाली. दिसतंय. मग आपल्याला असं प्रिंट करायचं नसेल, आपल्याला आपल्या कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायची असेल की हे पुढचा मेसेज पुढच्या लाईनवर नेक्स्ट लाईनवर प्रिंट करायचा आहे, तर त्यासाठीच आपण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर शिकलो. म्हणजे आपण इथं काय लिहिणार /n. आता बघा तुम्हाला काय म्हटलं तुम्ही प्रिंटफ बद्दल, एव्हरीथिंग इज डिस्प्लेड, सगळं काही डिस्प्ले होतं आउटपुट मध्ये, फक्त फॉर्मॅट आणि एस्केप सोडून. तर या ठिकाणी फॉर्मॅट स्पेसिफायर आपण अजून वापरलेलाच नाहीये कारण आपण मेमरी व्हेरिएबल व्हॅल्यू अजून घेतलेल्या नाहीये. तर आपण या ठिकाणी /n वापरलं. हे /n एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर असतं, हे प्रिंट होत नाही, याच्याने लाईन चेंज होईल आणि त्यानंतर हा पुढचा मेसेज इन्फो प्लॅनेट हा नेक्स्ट लाईनवर प्रिंट होताना आपल्याला दिसेल. प्रॅक्टिकली आपण प्रोग्राम बघितला की लगेच तुम्हाला कळेल. बघा आउटपुट बघितलं की आता या प्रोग्रामचा आउटपुट मध्ये डिफरन्स नोट करा. आता जर तुम्ही आउटपुट बघितला तर बघा या ठिकाणी हॅलो वर्ल्ड आणि नंतर नेक्स्ट लाईनवर इन्फो प्लॅनेट. कुठं /n प्रिंट झालेलं दिसतंय का तुम्हाला?
स्लॅश एनने फक्त काय केलं, लाईन चेंज केली आणि त्याच्यानंतर ते इन्फो प्लॅनेट प्रिंट झालेलं आहे. जिथं तुम्ही स्लॅश एन वापरणार तिथं लाईन चेंज होईल, स्लॅश एन प्रिंट होणार नाही. पण डबल कोट्स मध्ये तुम्ही कुठेही वापरा. बघा मी अजून एक चेंज करून दाखवतो तुम्हाला. मी जर या ठिकाणी स्लॅश एन वापरला तर आता बघा आउटपुट कोणाच्या डोक्यात लगेच आलंही असेल की आता काय होईल. पण प्रॅक्टिकली हा पहिला प्रोग्राम आहे, लवकर कोणाच्या डोक्यात आलं नाही तरी आउटपुट बघून सगळ्यांना कळेल. बघा दिसते आउटपुट, हे हॅलो वर्ल्ड पूर्ण प्रिंट झालं. या स्लॅश एन मुळे इन्फो प्रिंट झालं नेक्स्ट लाईनवर. नंतर या स्लॅश एन मुळे पुन्हा लाईन चेंज झाली आणि पुढे प्लॅनेट हे तिसऱ्या लाईनवर प्रिंट झालेलं आहे. तर कुठंही तुम्ही स्लॅश एन वापरा, जिथं तुम्ही स्लॅश एन वापराल तिथं लाईन चेंज होईल. लक्षात येत आहे तुमच्या? तर या पद्धतीने ते असतं. आता बघा मी हे टास्क तुम्हाला एकाच प्रिंटफ इन्स्ट्रक्शनने सुद्धा करून दाखवू शकतो. म्हणजे मी एकच प्रिंटफ इन्स्ट्रक्शन जर लिहायची असेल तर या पद्धतीने लिहिणार, हॅलो वर्ल्ड स्लॅश एन इन्फो प्लॅनेट. आता मी काय केलं, एकच प्रिंटफ इन्स्ट्रक्शन लिहिली, हे सगळं ॲज इट इज प्रिंट होईल. स्लॅश एन न्यू लाईन शिफ्ट करेल कर्सरला आणि इन्फो प्लॅनेट पुढे ॲज इट इज प्रिंट होईल. म्हणजे डबल कोट्स मध्ये आपण प्रिंटफ मध्ये जे देतो सगळं प्रिंट होतं आणि काही गोष्टी प्रिंट होत नाही. तर त्यांच्या जागी काय होतं ते आपण थेअरीमध्ये बघितलंय, प्रॅक्टिकली फक्त ते लक्षात ठेवायचं. बघा आता आलं हॅलो वर्ल्ड आणि इन्फो प्लॅनेट वेगवेगळ्या लाईनवर. तर स्लॅश एनचा वापर तुम्ही कुठेही करू शकतात. जर मी स्लॅश एनला इथं पहिल्याच ठिकाणी वापरलं या एजच्या आधी सुद्धा, तर बघा स्टार्टिंगलाच एक लाईन सोडली जाईल. आता बघा पहिले एक लाईन वरती गॅप दिसतोय तुम्हाला, ही पहिल्या लाईनचा गॅप हा या पहिल्या स्लॅश एन मुळे. मग हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला, या पुढच्या लाईनचा स्लॅश एन आणि त्यानंतर हे इन्फो प्लॅनेट पुढच्या लाईनला. लक्षात येतंय? तर या पद्धतीने ते झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काही दुसऱ्या एस्केप सिक्वेन्सेस मी दाखवणार होतो. तर बघा स्लॅश टी. आता स्लॅश टी नंतर लगेच प्रोग्राम एक्झिक्यूट केला की तुम्हाला त्याचा इफेक्ट समजेल काय होतं स्लॅश टी मुळे. बघा स्लॅश टी ने काय झालं, लाईन चेंज नाही झाली पण हॅलो वर्ल्ड आणि इन्फो प्लॅनेट याच्यामध्ये या आयच्या आधी हा जो इतका गॅप आहे हा गॅप कशामुळे आला, तर हा गॅप आला या स्लॅश टी लिहिल्यामुळे. स्लॅश टी ने टॅब स्पेसचा गॅप येतो. ठीक आहे, ओ मध्ये आणि वर्ल्ड मध्ये आपण एक स्पेस टाईप केली आहे. बघा ओ आणि वर्ल्ड मध्ये एकच स्पेसचा गॅप आहे, पण इथं मी स्लॅश टी लिहिलेला आहे तर सरळ इथं 8 स्पेसचा जवळपास तो गॅप असतो. त्यानंतर या स्लॅश एनने लाईन चेंज केलेली आहे म्हणून वरती एक एक्स्ट्रा लाईन सुटलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही समजू शकता. ठीक आहे, आता एक आपल्याला बघायचं स्लॅश आर. स्लॅश आर आपण बघू. बघा स्लॅश आर मुळे काय झालं कसं समजेल तुम्हाला. आता काय झालं, हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं. हॅलो वर्ल्ड प्रिंट झाल्यानंतर तुम्ही काय म्हटलं, स्लॅश आर म्हणजे रिटर्न. पुन्हा त्याच लाईनच्या सुरुवातीला कंट्रोल रिटर्न आला, परत रिटर्न आला आणि त्यानंतर इन्फो प्लॅनेट प्रिंट केलं. म्हणून काय झालं, त्या हॅलो वर्ल्ड वरच इन्फो प्लॅनेट ओव्हरराईट झालं. तर आपल्याला हॅलो वर्ल्ड दिसत नाहीये. ते हॅलो वर्ल्ड कुठं गेलं, त्या हॅलो वर्ल्ड वर परत येऊन परत इन्फो प्लॅनेट प्रिंट केल्यामुळे हॅलो वर्ल्ड दिसेन असं झालं. लक्षात येत आहे? म्हणून स्लॅश आर ची आपल्याला गरज पडतच नाही. जर आपल्याला ते हॅलो वर्ल्ड आउटपुट मध्ये दिसतच नाहीये तर प्रोग्राम मध्ये लिहून काय फायदा. मग आपण स्लॅश आर वापरणार कशाला किंवा मग आपण हॅलो वर्ल्ड लिहिणार कशाला. ठीक आहे, स्लॅश आर आपलं झालं समजून. त्यानंतर बघा स्लॅश पी. आता स्लॅश पी चा इफेक्ट पाहण्यासाठी तुम्हाला एकदम बारीक लक्ष त्या ठिकाणी आउटपुट वर द्यावं लागेल. हे बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, हॅलो वर्ल्डचा डी नाहीये, WOR आहे, WORL आहे, डी नाहीये आणि लगेच आय आहे. म्हणजे तो डी कुठे गेला, तर या स्लॅश बी ने काय केलं, त्या डी ला रिमूव्ह केलं आणि डी एक कट झाला आणि त्यानंतर पुढे इन्फो प्लॅनेट. जर मग तुम्हाला डी प्रिंट करायचंच नाहीये तर सरळ त्याला इन्स्ट्रक्शन मध्येच लिहू नका, म्हणजे आउटपुट मध्ये तो येणारच नाही. तर स्लॅश बी वापरण्यापेक्षा इथं सरळ तुम्हाला डी नकोच आहे तर डीच नका लिहू, एवढं लिहा. आता जसं आउटपुट आलं होतं WORL आणि लगेच पुढे इन्फो प्लॅनेट तसं आउटपुट येईल. म्हणून स्लॅश आर स्लॅश बी वगैरे वापरण्याची गरज पडत नाही. स्लॅश ए आपण वापरू शकतो. स्लॅश ए चा वापर करण्याची सुद्धा तशी गरज पडत नाही, कारण की स्लॅश ए असं काही आपल्याला इफेक्टिव्ह काही काम देत नाहीये. तिथं एक अलार्म त्या ठिकाणी कॉम्प्युटर मध्ये वाजतो, म्हणजे एक बीप टोन तुम्हाला ऐकायला येईल, एक स्मॉल टोन. जेव्हा आपण कोणती कीबोर्डची की प्रेस करतो लॉंग टाइम तर ती असा जो एक साऊंड येतो तेवढं ते आपल्याला ऐकायला मिळेल. बघा याला एक्झिक्यूट करतोय, एक बारीक आवाज आता आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. जर एकदम तुम्ही याला रिवाइंड करून व्यवस्थित ऐकलं तर एक स्मॉल कॉम्प्युटर मधून आता एक आवाज आला होता. ठीक आहे, तर
तो आवाज जनरेट करायचा असेल आपल्याला आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होताना, तर कुठेतरी एका प्रिंटफ मध्ये /a लिहून ठेवा. ज्या वेळेला ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल तर असा एक स्मॉल साऊंड कॉम्प्युटरचा जनरेट होईल. ठीक आहे. तर हे सगळे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवले. हा प्रोग्राम तुम्हाला नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी नोट्समध्ये दिला जाईल. तर तुम्हाला हा प्रोग्राम फक्त इतका लिहायचा आहे. 3-4 ओळीचा हा आपला पहिला आणि सगळ्यात सिम्पलेस्ट प्रोग्राम हॅलो वर्ल्ड. लक्षात येत आहे. आता हा सेम प्रोग्राम तुम्हाला मी अजून एका कंपायलर मध्ये टर्बो 3.0 व्हर्जन, जे ब्लू स्क्रीन व्हर्जन मी तुम्हाला म्हटलो, त्याच्यामध्ये सुद्धा एक्झिक्यूट करून दाखवतो. तर हे मी आता एम्युलेटेड टर्बो 3.0 ओपन करतोय. याच्यामध्ये बघा आधीपासून असा कोणता तरी प्रोग्राम ओपन असेल तर त्या प्रोग्रामला क्लोज करायचं. इथं फाईल मेनू मध्ये यायचं, त्यानंतर न्यू वर क्लिक करायचं. परत एकदा तोच प्रोग्राम ओपन झाला तर पुन्हा क्लोज करायचं, फाईल मध्ये यायचं, न्यू वर. आता दुसरा ओपन झाला, इथं क्लोज बटनवर क्लोज करायचं, न्यू. आता असा एम्प्टी प्रोग्राम, एम्प्टी फाईल तुमच्या समोर ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही याला मॅक्सिमाइज करून घ्यायचं, इकडे जो ॲरो दिलेला आहे त्याच्याने, आणि या विंडो मध्ये तुम्ही प्रोग्राम टाईप करू शकता. सेव्ह करायचं असेल तर बघा फाईल, सेव्ह, पुन्हा इथं काहीतरी नाव द्यायचं, .cpp. इथं बाय डिफॉल्ट असतं ते .cpp काढून तुम्ही .c करायचं. इथं याला आता काय नाव आहे, no name 02.c किंवा .cpp ठेवलं तरी चालेल. तुम्हाला ज्या नावाने सेव्ह करायचं असेल ओके करून त्या नावाने तुम्ही त्याला सेव्ह करा. आता सेम प्रोग्राम मी या ठिकाणी टाईप करतोय बघा, #include stdio.h void main, आणि आपल्याला हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं आहे म्हणून मी इथं लिहितोय printf हॅलो वर्ल्ड, आणि हे झालं आपलं प्रोग्राम कंप्लीट. प्रत्येक इन्स्ट्रक्शनच्या शेवटी आपल्याला सेमिकोलन द्यायचं असतं. जर आपण कोणतीही एक गोष्ट मिस केली, काही सोडलं, स्पेलिंग मिस्टेक केली, कुठं काही चुकलं असेल इन्स्ट्रक्शन लिहिताना, इन्स्ट्रक्शनचा सिंटॅक्स, प्रिंटफचा p तुम्ही कॅपिटल केला असेल, व्हॉइडचा v कॅपिटल केला असेल, अशी कोणतीही मिस्टेक तुम्ही केली, हा ब्रॅकेट द्यायचा तुमचा राहिला, तर बघा प्रोग्राम कंपाईल करताना इथं वरती कंपाईलचं ऑप्शन आहे, त्याचा शॉर्टकट आहे Alt F9. किंवा ज्या वेळेला तुम्ही रन करणार, डायरेक्टली रन करण्यासाठी जरी तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीला प्रोग्राम कंपाईलच होतो. आता बघा मी याला कंपाईल केलं, तुम्हाला इथे दिसतंय एरर्स. एरर्सचा एक नंबर लिहून आलेला आहे, एरर 1. एक एरर या प्रोग्राम मध्ये आहे. तुम्हाला बघायचं असेल काय एरर आहे तर बघा मेसेज कंपाऊंड स्टेटमेंट मिसिंग आहे, ते क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचं ब्रॅकेट क्लोज करायचं राहिलं, इतकं सगळं कंपायलर तुम्हाला सांगतो. आता बघा ते आपल्या लक्षात आलं की ही आपली मिस्टेक आहे, मग त्या लाईनवर यायचं आणि सरळ ती मिस्टेक करेक्ट करायची. आता पुन्हा एकदा आपण कंपाईल करून बघू. बघा आता लिहितंय सक्सेस, स्टेटस दिसतंय सक्सेस तुम्हाला या ठिकाणी. आता हा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. आता याला रन करायचं असेल तर बघा इथं रन ऑप्शन दिलेलं आहे वरती मेनू मध्ये, किंवा कंट्रोल F9 शॉर्टकट तुम्ही वापरू शकता. याला मी रन केलं, प्रोग्राम तर रन झाला. मागच्या वेळेला जसं आपल्याला लगेच आउटपुट बघायला मिळालं होतं, एक नवीन विंडो ओपन झाली होती, आता तसं दिसत नाहीये. मग कुठं गेलं हॅलो वर्ल्ड, कुठं प्रिंट झालं, कुठं गेलं आउटपुट आपल्या प्रोग्रामचं. तर या टर्बो 3.0 ब्लू स्क्रीन कंपायलर मध्ये प्रॅक्टिस करताना आपल्याला काही ऍडिशनल गोष्टी कराव्या लागतात, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. आता या प्रोग्रामचं आउटपुट कसं बघायचं तेवढं समजून घ्या. हे बघा वरती इकडे विंडो ऑप्शन दिसते तुम्हाला मेनू मध्ये, सेकंड लास्ट ऑप्शन. त्या विंडो मध्ये इथं खाली युजर स्क्रीनवर यायचं, त्याचा शॉर्टकट आहे Alt F5. कीबोर्ड वरची Alt आणि F5 की प्रेस करायची, आणि बघा या ठिकाणी हॅलो वर्ल्ड हे आउटपुट मध्ये प्रिंट झालेलं आहे. कोणतीही की प्रेस केली की आपण परत इकडे येणार, आणि Alt F5 प्रेस केलं की परत आउटपुट, की प्रेस केली की इकडं Alt F5 केलं की आउटपुट. म्हणजे आउटपुट विंडो सेपरेटली दिसत नाही, आपल्याला Alt F5 करून किंवा विंडो ऑप्शन मधून युजर स्क्रीन मध्ये जाऊन आपल्याला आउटपुट बघावं लागतं. लक्षात येत आहे. तर प्रोग्राम्सची प्रॅक्टिस करायला आता आपली सुरुवात होणार आहे. आज एक पहिल्या लेक्चर मध्ये सिंपल एका लाईनचा प्रोग्राम मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे 2 कंपायलर मध्ये एक्झिक्यूट करून दाखवलेला असला तरी रोजच्या रोज प्रत्येक प्रोग्राम 2-2 कंपायलर मध्ये आपण एक्झिक्यूट करणार नाहीये. तुम्ही बघितलं असेल दोघीकडे इन्स्ट्रक्शन सेम आहे. तुम्ही कोणतंही सॉफ्टवेअर वापरा, इन्स्ट्रक्शन तुम्हाला सेमच वापराव्या लागतील. तर मी तुम्हाला एक ओळख व्हावी, सगळे सॉफ्टवेअर माहीत पडावे म्हणून या ठिकाणी दाखवतोय. ठीक आहे. रेग्युलर प्रॅक्टिस आपण आपल्या टर्बो 4.5 किंवा मग कोड ब्लॉक्स याच्यामध्ये करत राहणार. ठीक आहे. सो दिस इज इट फॉर टुडे. उद्याच्या लेक्चरला आपण आता पुढचे प्रोग्राम्स आणि पुढचे ऑपरेशन्स करायला सुरुवात करू. थँक्यू. गुड बाय.